पर्यंतच्या घडामोडींबद्दल चला जाणून घेऊ की आत्ता एक क्षणापर्यंत आपल्या अवतीभोवती नेमकं काय घडलं. पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर ठाकरे बंधूंची बैठक, प्रचार सभा, वचननाम्यावर होणार चर्चा. कल्याण डोंबिवली महापालिकेत निवडणुकीत भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध तर शिवसेनेच्या 4 उमेदवारांचीही बिनविरोध निवड. पुण्यातील भाजप उमेदवार पूजा मोरेंचा अर्ज मागे, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे अर्ज मागे घेतल्याचा आरोप. अर्ज मागे घेताना मोरेंना अश्रू अनावर. नाशिक भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना कार्यकर्त्यांचा घेराव. निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते आक्रमक. कृपाशंकर सिंग यांचं विधान अनावधानानं नाही तर ती भाजपची खिळी. ते भाजपचे बोलके पोपट तर पैसा फेको तमाशा देखो अशी भाजपची रणनीती. संजय राऊतांची जोरदार टीका. आणि राज्यातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने, मंदिरांमध्ये आकर्षक सजावट. न्यूज 18 लोकमतच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनच्या सुरुवातीला आढावा घेऊयात दिवसभरातील चर्चेतल्या बातम्यांचा. तर चर्चेतल्या घडामोडी अशा आहेत की बोगस मतदार दिसला तर फटकावून काढा अशा सूचना राज ठाकरेंनी मनसेच्या उमेदवारांना दिल्या. आज मुंबईतील मनसेच्या उमेदवारांनी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरेंनी त्यांना कानमंत्र दिलाय. भाजप नेते कृपाशंकर सिंग यांच्या महापौर संदर्भातल्या विधानावरनं विरोधक आक्रमक झालेत. कृपाशंकर सिंग भाजपचा बोलका पोपट आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आणि यावर नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं. पुण्यात शिवसेनेच्या उमेदवाराने शिवसेनेतीलच प्रतिस्पर्धी उमेदवाराचा एबी फॉर्म गिळल्याचा आरोप झालाय. मात्र उद्धव कांबळेंनी हे आरोप फेटाळलेत. मी अर्ज फाडला, गिळला नाही असं कांबळे म्हणाले. पुढची बातमी नागपुरातली आहे. भाजपच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी घर सोडून माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. त्याचं कारण म्हणजे त्यांचे पती विनायकराव डेहनकर यांनी पक्षाविरुद्ध केलेली बंडखोरी आणि त्यामुळे पतीमुळे पत्नीची कोंडी झाली आहे. चला याच घडामोडी सविस्तर जाणून घेऊयात. महापालिका निवडणुकीत उमेदवारी आणि एबी फॉर्म वाटपावरनं राज्यभरात तुफान राडे झाले. कुठे रडारड, कुठे राडेच झाले. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या अनेक कथा समोर आल्या. पण पुण्यात निवडणुकीवरून असं काही घडलं की ज्याची चर्चा मात्र राज्यभर सुरू झाली. पुण्यात एका उमेदवारावर प्रतिस्पर्ध्याचा एबी फॉर्म खाऊन गिळल्याचा आरोप झालाय. त्याचं घडलं असं की पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 36 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडनं उद्धव कांबळे आणि मच्छिंद्र ढवळे या दोघांनाही चुकून एबी फॉर्म देण्यात आला आणि हे लक्षात आल्यानंतर जोरदार वाद झाला. दरम्यान उद्धव कांबळेंनी ढवळेंचा एबी फॉर्म फाडून गिळून टाकला. मच्छिंद्र ढवळेंनी असा आरोप केला. अखेर निवडणूक प्रक्रियेत गोंधळ आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी उद्धव कांबळेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसंच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. निवडणूक लढवण्यासाठी प्रचंड इच्छुक असलेल्या एका उमेदवाराने तर प्रतिस्पर्ध्याचा एबी फॉर्मच खाऊन टाकल्याचं आपण बघतोय. पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेने एकाच प्रभागात 2 इच्छुकांना एबी फॉर्म दिला आणि तिथूनच गोंधळ सुरू झाला. पुण्यात एबी फॉर्मवरून 2 इच्छुक उमेदवार आमनेसामने आले आणि एकाच प्रभागात शिवसेनेनं चुकून 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याचं लक्षात आलं आणि त्यामुळे 2 उमेदवार उद्धव कांबळे आणि मच्छिंद्र ढवळे यांच्यात जोरदार वाद झाला. या वादादरम्यान उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांचा एबी फॉर्म हिसकावून घेतला आणि तो फाडून घेऊन टाकल्याचा प्रकार घडला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. निवडणूक प्रक्रियेत गोंधळ आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी उद्धव कांबळेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसंच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तिथल्या जे आरो मॅडम त्यांनी मला चर्चा करण्यासाठी आतमध्ये केबिनवर बोलवलं. आतमध्ये येण्यानंतर त्यांनी मला एक सांगितलं सर की तुमचा जो प्रतिस्पर्धी आहे उद्धव कांबळे यांनी तुमचा फॉर्म एबी फॉर्म फाडलेला आहे. मी म्हटलं ठीक आहे, मला चर्चा कळली म्हटलं की, पण अशी चर्चा मला कळली की तो फॉर्म फाडला ना, त्यांनी खाल्ला तो फॉर्म, अशी मला चर्चा कळली. आणि
आज निवडणूक आहे तर आमच्यासारख्या अधिकृत उमेदवाराला जे राष्ट्रीय पक्ष शिवसेना अशा पक्षाच्या उमेदवाराला घोषित केलेला खोटं बोलतंय की तुमचा एकट्याचाच एबी फॉर्म आहे म्हणून. हे काय मला काही समजलं नाही. मग त्यानंतर जो फॉर्म आहे मी चेक केला, मग तो मला वाईट वाटल्यामुळे माझ्याकडनं फाटला गेलेला आहे. पण मी फाटल्या फॉर्म कुठे? मला काय माहिती, तिथंच गोंधळामध्ये कुठं पडला काय घडलं मला काय ते माहिती नाही. त्या पक्षाची संस्कृती आणि कल्चर आहे. डुप्लिकेट एबी फॉर्म गिळणं. आता त्यांचे नेते पैसे गिळतात कोट्यावधी आणि फॉर्म गिळला त्या माध्यमात. अशा अनेक गमती यापुढे आपल्याला पाहायला मिळतील निवडणूक. उमेदवारी अर्जाच्या निमित्ताने जी राजकारणाची हास्य जत्रा चालू आहे ती अत्यंत रंजक आहे. ज्या पद्धतीने कुणी आत्मदहनाचा प्रयत्न करत आहे, कुणी उपोषणाला बसलेला आहे, कुणी फॉर्मच खाऊन टाकत आहे, तर कुणी भाजप नेत्याच्या कानशिलात लगावत आहे. हे सगळं जर बघितलं तर मला एकच गोष्ट जाणवते, ती म्हणजे भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे. पुण्यात भाजपच्या अधिकृत उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आली. महापालिकेच्या निवडणुकीत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत आणि आता स्क्रीनवर तुम्ही 2 दृश्य पाहू शकता. पहिल्या व्हिडिओत भाजपकडून पूजा मोरे यांना प्रभाग क्रमांक 2 मध्ये उमेदवारी मिळाली होती आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. तर दुसरी दृश्य आहे ती 2 दिवसानंतरची. त्याच पूजा मोरे या ढसाढसा रडताना दिसत आहेत आणि त्याचं कारण म्हणजे त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास पक्षानं सांगितलं. निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. त्यापैकी एक म्हणजे पुण्यात भाजपच्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्याचे आदेश पक्षानं दिलेत आणि उमेदवारी मिळवण्याकरता इच्छुक उमेदवार जंगजंग पछाडत आहेत. स्वपक्षातून उमेदवारी न मिळाल्यास दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट मिळवल्याचे अनेक प्रकार समोर आले. पुण्यात पूजा मोरे जाधव यांनी देखील 9 महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आणि महापालिकेसाठी उमेदवारी मिळवली. पण अर्ज दाखल केल्यानंतर 2 दिवस देखील त्यांचा आनंद टिकू शकला नाही, कारण पक्षाने पूजा यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले. त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर सोशल मीडियावर काही जुने भाषणाचे व्हिडिओ व्हायरल झाले. व्हिडिओत पहलगाम हल्ल्याच्या मुद्द्यावरनं भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह भाष्य केल्याचा आरोप आहे. मात्र हा व्हिडिओ आपला नसून भाजपमधील एका गटानं जाणीवपूर्वक सोशल मीडियावर रान पेटवल्याचा दावा पूजा मोरे जाधवांनी केला. भारतीय जनता पार्टीकडून कुठलाही दबाव वापरला गेला नाही. कारण खरं तर दबाव तर त्यांना असता किंवा पहिला त्यांनी उमेदवारीच मला दिली नसती. हा सर्वस्वी निर्णय माझा होता. मी घेतलेल्या भूमिकेमुळे काही पक्षाच्या जागांवर अडचण निर्माण होते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. मला असं वाटतं की मी एकटी निवडून येण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक त्या ठिकाणी सभागृहामध्ये बसणं मला गरजेचं वाटलं आणि त्याच्यामुळे स्वतः जबाबदारी स्वीकारून माझ्या मागच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः मी स्वीकारली आहे आणि मी त्याग करण्याचं ठरवलेलं आहे.